स्क्रोल करता करता एक रील आली। ती रील पृथ्वी शॉची होती। बघितल्या वाटलं भावाचा कमबॅक झाला पाहिजे। बरं, खाली कमेंट बघितल्या तर जवळपास सगळ्यांच्या भावना तशाच होत्या। याचा कमबॅक झाला पाहिजे, त्याचा कमबॅक झाला पाहिजे, याची प्रत्येकाची लिस्ट वेगळी आहे। आता कोणाला समय रायनाचा कमबॅक पाहिजे तर कोणाला बियर बायसेप्सचा। त्यात 2025च्या पहिल्याच महिन्यात यावर्षी मीही कमबॅक करणार असे रील सेव्ह करून ठेवणारी जनताही वेगळी आहे। ते जाऊ द्या, विषय राजकारणाचा आहे तर राजकारणावर येऊ। राज्याच्या राजकारणात 2024 मध्ये एक असा कमबॅक झालाय की ज्याची हवा आता 2025 मध्ये आहे आणि हा कमबॅक आहे राणे फॅमिलीचा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांचा एकेकाळी एवढा कठीण काळ चालू होता की राणे संपले अशा वावड्या उठल्या होत्या। आणि थेट 2024 मध्ये काय परिस्थिती आहे तर एकाच घरात एक खासदार आणि 2 आमदार आहेत, तेही थेट जनतेतून निवडून येऊन, त्याही पलीकडे मंत्रिपदी आहे। त्यामुळे राणे फॅमिलीचा हा कमबॅक नेमका कसा झाला, राणेंचे फासे नेमके कुठे बरोबर पडले, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती शिवसेनेतून। अवघ 16 वर्ष वय असताना राणे शिवसेनेचे सदस्य म्हणून शिवसैनिक झाले। मग त्यानंतर मुंबईत नगरसेवक झाले, आमदार झाले। राणेंच्या राजकीय कारकिर्दीने शिखर गाठलं जेव्हा 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला आणि राणे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली। साधारण 7 महिने राणे मुख्यमंत्री होते, मात्र पुढे युतीची सत्ता गेली। 2005 पर्यंत राणे विरोधी पक्षनेते राहिले। त्यानंतर मात्र राणे यांच्या राजकीय प्रवासाची दिशा बदलत गेली। उद्धव ठाकरेंशी असलेल्या वादामुळे जुलै 2005 मध्ये बाळासाहेबांनी राणे यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवला। मग पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसायची महत्त्वाकांक्षा घेऊन राणे काँग्रेसमध्ये गेले। शिवसेनेला खिंडार पाडत डझनभरपेक्षा जास्त आमदार सोबत घेऊन राणे काँग्रेसमध्ये आले होते। मात्र काँग्रेसमध्ये ते एक सामान्य नेतेच होऊन गेले आणि इथूनच राणेंच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या। काँग्रेसमध्ये आधी महसूल आणि नंतर उद्योग या खात्यांवरच राणे यांना समाधान मानावं लागलं। 2014 मध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद असताना राणे यांनी त्यांच्या नेतृत्वाला उघड आव्हान दिलं। यातच लोकसभेच्या 2014च्या निवडणुकीत राणेंच्या घरी पहिला पराभव झाला। या निवडणुकीत राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांचा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी पराभव केला। या पराभवापासून जणू राणेंना ग्रहणच लागलं। लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात 2014ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आली। या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झालाच, सोबतच मुख्यमंत्री पदावर दावा करणाऱ्या नारायण राणेंनाही पराभवाला सामोरं जावं लागलं। कुडाळ मतदारसंघात शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला। विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्यानंतर वांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक लागली। शिवसेना आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली। यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकलं। शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती। मातोश्रीच्या अंगणात राणेंनी शिवसेनेला आव्हान दिलं आणि निवडणूक चुरशीची केली। मात्र इथेही राणेंच्या पदरी पराभवच पडला। यानंतर मात्र राणेंनी पुन्हा एकदा आपली राजकीय कारकिर्दीची दिशा बदलली आणि काँग्रेसला रामराम ठोकला आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करत वेगळी राजकीय वाटचाल सुरू केली। मात्र 2017 मध्ये स्थापन झालेला हा पक्ष अल्पजीवी ठरला। 2019 मध्ये राणे यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला आणि त्यांच्यासह त्यांचे सर्व समर्थक भाजपातच गेले। भाजपाचा हुकुमी एक्का मानले जाणारे रवींद्र चव्हाण यांनी आधीच कोकणात भाजपाचं पक्ष संघटन वाढवलं होतं। त्याचा राणे कुटुंबियांना पदोपदी लाभ मिळाला। चव्हाणांच्या साथीने भाजपात राणेंना जणू नवसंजीवनी मिळाली। त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊन पुनर्वसन करण्यात आलं। तर पुढे केंद्रात जुलै 2021 मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना संधी मिळाली। यात शपथविधीत पहिला क्रम त्यांचा होता। यावरून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना महत्त्व दिले दिसले। कोकणात मराठा समाजातून आलेल्या नेत्यावर भाजपाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली। कोकणच्या राजकारणावर मुंबईतलं वातावरण आणि घडामोडींचा प्रभाव असतो। राणेंच्या रूपाने मुंबई आणि कोकणात लाभ होईल असा भाजपाचा हिशेब होता। त्यात रवींद्र चव्हाण यांच्यासारखं खंबीर नेतृत्व त्यांच्या सोबत होतं आणि राणेंनीही हा विश्वास सार्थ ठरवला। राणेंच्या या दुसऱ्या फेजमध्ये त्यांना समर्थ साथ मिळाली ती त्यांच्या लोकांची, महत्त्वाची म्हणजे नितेश राणेंची। नितेश राणे यांनी महाराष्ट्र भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका सुरू केली। ही भूमिका घेताना त्यांनी उद्धव ठाकरेंनाही अनेकदा सळो की पळो करून सोडलं। माजी मुख्यमंत्र्यांचा पोरगा या इमेजमधून बाहेर आहेत ते संपूर्ण राज्यभर ओळखले जाऊ लागले। भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरण्याचं काम त्यांना दिलं आणि याचे परिणाम लवकरच दिसले। लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गमधून थेट नारायण राणे यांना भाजपाने मैदानात उतरवलं। राणे फॅमिलीने याचा फायदा उचलत विनायक राऊत यांची हॅट्रिक हुकवली। संपूर्ण राज्यात भाजपाची पिछेहाट झाली असताना सिंधुदुर्ग राणेंनी भाजपासाठी जिंकून आणला। आता विधानसभेची वेळ होती। कणकवलीतून नितेश राणे आमदार होतेच आणि ते पुन्हा निवडून येणंही जवळपास फिक्स होतं। मात्र सोबतच राणेंचा डोळा होता कुडाळवर। राणेंचा हा बालेकिल्ला होता। मात्र वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव करत हा मतदारसंघ स्वतःकडे घेतला होता आणि हे राणेंपुढील मोठं आव्हान होतं। त्यातच जागा वाटपात हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुटणार होता। मग पुन्हा एकदा राणेंनी आपली चक्र फिरवली आणि माजी खासदार निलेश राणे यांना शिंदेंच्या सेनेतून कुडाळचं तिकीट मिळवून दिलं
आता राणेंच्या घरातून 2 सख्खे भाऊ विधानसभेच्या रिंगणात होते. राणेंनी मात्र हे आव्हान पेललं आणि दोन्ही भाऊ आरामात निवडून आणले. रवींद्र चव्हाण यांच्या साथीमुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राणे कुटुंब विजयी झाले. अलीकडेच नारायण राणे यांनी सुद्धा म्हटलं होतं की माझ्या विजयात रवींद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे राणेंचा बलाढ्य विजय झाला आणि यामुळे सिंधुदुर्गवरील एक हाती पकड राणेंनी पुन्हा मिळवली. याचाच फायदा झाला आणि पुढे नितेश राणे राज्यात कॅबिनेट मंत्री झाले. आता पुन्हा एकदा अशी परिस्थिती आली आहे की कोकणाच्या राजकारणाचा विचार राणेंशिवाय होणार नाही, कारण राणेंचं कमबॅक झालंय. राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.